झालंय तिचा कार्यक्रम तिने घेतला करून, पण जावाचा कार्यक्रम आहे म्हणून शिना निघते घरातनं बाहेर. जावाचा काय आणि माझा काय असं म्हणते का? घरातनं काय बाहेर निघ नाही. तयारी काय काय केली इकडं तुम्हाला दाखवते. काय काय गपचिप करून खाती केलंय सुद्धा म्हणली नाही की आईला बोलवा की काय 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 नाही. आता म्हणलं काय करते काय नाही बघावं तर बघा हे तर एवढं मोठं केलंय. नेमकं काय केलंय काय नाही दावते तुम्हाला, पण आईला पण बोलले आय ये लवकर ये. नेमकं बघूया नेमकं हिनं काय काय केलंय काय काय नाही. उठताय तिथनं इथं बसली ताय पण राडा उठलाय. उस सारवं सुरवं लागल म्हणलं. काय तर दळणं काय दळून आणली ती, पण दुसरं पण असतंय काय तर करू लागल म्हणलं. पण इथं बघ लेकीनं काय काय केलंय. आई जेवली नाही ती जेवली आता येते ती. काय काय केलंय दाखवायचं का नका? दाखव घे दाखव. तर काय काय केलंय बघा. चपात्या केले अजून करायचे काय त्या त्यात भजी आहेत पापडी आहेत सर दादा ह्यात आपला जिरा राईस केलाय. अगं दाखवते तुझा या भाऊ तर बघू दे घे. जिरा राईस केलाय. काट टोपान निघताय का? हे गरम आहे वा असं झालंय निघला. ह्यात भात केलाय. हलवून दाखव वांग्याची भाजी केली मस्त. पापड आणि ह्यात कुबूची भाजी सुकी केली. ह्यात भजी केल्यात. इथं तेल ठेवलंय कशाला. आता चपात्या करते गे आणि त्यात हाय कुबू. ह्यात केला ही कुबू. अजून इथं कणिक मळली. एवढ्या चपात्या केल्या त्या. अंदाज लागला नाही जरा. माणसं लय ये लागली ती. अंदाज कधी नसतो. तिला कवा अंदाज लागायचा ग. ताई गोतल्या तिकडं चपात्या केल्या ताई असते ना मग ताई त्यांची ती करते त्या. पण मला नाही अंदाज लागलाय ती डबल टिबल खेळत बसावं लागतं या. मग ती एकदाच ती ताईचं कसं असतं सगळं मापामापी असतं की ते काय करायचं ती नेनला माहित असतं. पण आज काय मी पण त्यांना बोलली नाही कारण त्यांचा पण राडा उठला या. मलाच हातभार लावायचा जायचं पण हिथं मीच गुंतून बसली या. सकाळधरनं हीच चालू आहे माझं. पाहुणीच तशी यायची येते ग. त्यामुळे इकडं हिच चालू आहे. तर हिचं भाव मावशी काका भरपूर अशी सांगितलेली येते. आपण पाहुणी कशी येते माहितीये का? जे तिचे कंड जवळ आहे ती तिच्यापेक्षा माझ्या कंडला जवळची येते. त्यामुळे सगळी पाहुणी यायची इथे. आता तयारी चालू केली आहे. जेवण कर आता तू इथंच. एवढं चांगलं केलंय म्हणल्यावर दादा टोपल्यात बसतो का आत्याच्या? कोण आहे रे हे? आत्या म्हणल्यावर नुसतं काळ भरून येतंय. दोन मिनिटाला इकडं माझ्याकडं. आत्या तू काय करते काय करते आणि खायला दिली तर नको. मग ताई संग दिलं मग कुठं तर घेत या. लय मस्त आहे बरं का. लय मस्त म्हणजे लय शान आहे माझा चितार. लय वाघ माझा शान आहे. आईने तर मुलकाचं काम केलंय. मी खाली गेली लसूण भिजवायला तर भाकरी केल्या कालवण केलं सगळे. आता पोतारा भिजू घातलाय. आता सारवून काढायचं. मलाच म्हणती नुसतं इकडं तिकडं वरच्याच कामाला गुत्ती ही कोण करायचं. काय की पटापटा दिवस पुरत नसतो. साडी चांगली बघितली नाही दिवस पुरत ना. चटा उरक परत ती वाळायचं का वाळायचं कवा तवातनं निघायला लागलाय धूर. एवढ्याला असं करते. कोणत्या लिकीचं लगीन करताना कशी करायची? हल्ला द्यायचं आणि पाहुणे येणाऱ्यांना पण हल्लाच नेते का? त्या दिवशीच पाहुणे म्हणायचं डायरेक्ट असं कुठं झालंय का ग? येते राधा डायरेक्ट आहे. बघ मग मी काय म्हणतीये काही तर असं हाय चालू आहे. स्वयंपाक ही करायला लागली. जे त्याच्या मागे जे त्याचा राडा घातला नाही त्याचं तसंच ऍडजस्टमेंट असतंय. धूर निघला काय काय आणलंय रे बदाम. हिला बघा म्हणून देतो काय बर कसं आहे प्रेम बघा. ह्यांना करू दे. ह्यांना आपलं पण बघूया. पार्सल टाकायचं जायचं तर ह्यांनी काय झालंय काय नाही जायचं तर का नाही अजून. महुदाला मागाशी मला म्हणलं होतं चल उरकूनशी ना काय आणायचं आहे. मी म्हणलं तर जाऊन तुम्ही जा ना मी काय येत नाही. पण म्हणतो तर नाही चल तू पण जरा संघ असलेली कसं असतंय म्हणते. तर एकाला दोघं असतं म्हणजे समजा आणा येतंय. आणि ह्या गाडीला कसं काय ते पिशवी लावायला काय नाही त्यामुळे जरा अडचण येते काय. त्यामुळं गोठा होतो या किती. आता ह्यांना जाती महुदाला आणते बाजार हाट काय लागतोय काय नाही होय. ह्यांनी पण हवा दरवाजात जायचं
या काय या बाहेर या बाहेर या बाहेर या बाहेर या काय अवतार केला या गेल तू मका तोडायला मका तोडायला गेल्यावर अवतारण अंगखान जात आत टी शर्ट त्याच्या आत बनेल वरण शर्ट लय लागले आता धग माराय म्हणून म्हणलं जावं घरला घरी आलो तर घरात कोणच नाही आणि मी जे जरा इकडे तिकडे करोस तर सगळी काय असतील ती पार्सल पॅकिंग करून भरून ठेवली ती त्यात पार्सल आणलं बाहेर 2-3 कशी पॅक केली ती कशी नाही दाखवूया लय आज तापलं होतं मला म्हणत होतं काय करते घरी येळभर तू काय करते सगळं बाहेरचं करून येऊन अजून घरचं मलाच करायला होती लय चिरडीला गेलतं लय म्हणजे भयंकर चिरडीला गेलतं पण म्हणलं जाऊ नका लय चिरडीला कारण की मी पण बसली नाही माझं पण हात चालू आहे तर म्हणलं जित्राबांचं हे बघावं लागतंय सगळं काम जिथे तिथेच ठेवावं लागतंय पण आधी जित्राबांना वैरण पाणी बघावं लागतंय उन्हाच्या आधी 2-3 आणली तर ही बघा हे असं पॅक होऊन जातंय बघा हे तूप असेल तर बॉक्स येतोय तूप असेल तर असा बॉक्स येतोय आणि आणि मसाला तिखट असेल आपलं हे बघा असं ड्रेस वगैरे टाकून आपलं स्टिकर छापाय टाकलेत पण स्टिकर यायला जरा टायमिंग आहे तोपर्यंत म्हणलं बंद कशाला ठेवायला चालू दररोज आपलं ठेवायचं. 25 ते 40 जाते ती ठेव जा पाठवायची ठेव जा घरात आता निघालेतच मला पण सर म्हणते पण जाती जाता मी पण उरकून ना काय 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 लागतंय ह्या गाड्या माणसाशीला काय कळते काय आणायचं काय नाही किरसुनी आणायचं घ्यायचे गड्या माणसासनी काय कळायचंय गडी का माणूस काय झाडतोय येतं गड्या माणसाला त्यातलं काय समजायचं मग बाया माणसं संघ न्यावं लागणार ती किरसुनी कशी आहे काय ती त्यांना समजतंय आपल्याला काय कळत नाही बघितलं कसं बोलतात कुचकं बोलतात बघा कसं आहे कसं आहे म्हणजे दुसरं पण काय तर आणायचं असते का नुसती किरसुनी आणायचं असं नाही मग तुम्ही काय करा दादूला घेऊन जा मी येत नाही. बर हा? बोल बोल बर 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 लावलंय असू दे बाई. ही गुरं डोरं बघायची बघा ही कुठल्या कुठं पटांगण आहे बघा ज्योतीचं मकवान मोडायला भाऊजीने बाया लावले त्या पण आमचं मकवान मोडायचं तसंच पडलं तर 3 सारं अर्ध्या एकरातला आहे आणि वरचं 10-15 गुंठ आहे ती तसंच पडलं ती सगळी चित्राबांधला वैरण काढी सकाळी जाऊन आधी शेरडाला बघा तिथं ठेवलंय गावात आणलं कारण की परत उन्हाचं कुठे जायचं आणि उन्हाचं गावात काय उरकत नाही त्यामुळे उन्हाच्या आधी जाऊन शिना गावात आणावं लागतंय इथं शेरडं करडं अशी बांधली ती आणि मेन म्हणजे बघा जी काय कार्यक्रमाला आपल्याला बोकाड लागायचं होतं ती बोकाड आणले 11,200चं बोकाड आहे ही काय काय बाई ए मग काय बोकड बा सुटलाय बांध तेव्हा 11,200 रुपये दिले तर या मुलकाचं मागली ती बोकड तर काय काय राहिलं नाही जत्रा करायची किंवा काय नाही पण जी काय आहे ती चालवावं लागतंय करावं लागतंय केल्याशिवाय भाग नाही जर यातलं दोन्ही पाठरा यातलं एखादं असतं तरी पण आपला देवदेव झाला असता पण हे दोन्ही पण आहे ती पाठर अजून एक बोकड आणायचंच आहे अजून एक आरवाडीला आहे आता कसं कसं होत आहे कसं कसं नाही ती काय माहिती नाही पण करावं तर लागणार आहे महागन स्वस्त म्हणून चालत नाही आणि वंकार काय लागलाय दाखवाय तुम्हाला दाखवती दाखव काय झालं काय झालं काय दाखव मला नेमकं काय नाही चप्पल तुटली ती शिवून आणा म्हणतो असं करतोय असं बापाला असं करतोय हे बघा पप्पा हे बघा तुटली फिटलीची भानगड नाही हे बघा पप्पा बॅलर कशी काय करते ते काय माहिती बघ का मास्क धुवायला लागलोय डोक्याला अडकलो मी तेवढं कारण चटणीची पॅकिंग केलेली डोळ्यात. धुतलं होतं डोळ्याला लागलंय भरपूर कारण